हरिभक्त परायण श्री काशीनाथ नथू खाडे, माजी जनरल सेक्रेटरी इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगार नेते यांच्या प्रथम पुण्यस्मरण तसेच वैकुंठवासी सौ सुशीलाबाई काशीनाथ खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त जाचकमाळा जयभवानी रोड येथे हरिभक्त परायण प्राध्यापक शरदचंद्रजी महाराज शास्त्री श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले। ही कथा पुढील 7 दिवस होणार आहे। या कथेचा परिसरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांनी लाभ घ्या असं आवाहन हरिभक्त परायण श्री रमेश काशीनाथ खाडे यांनी केले। या भागवत कथेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या कथेचे आयोजन श्री हरिभक्त परायण रमेश काशीनाथ खाडे, श्रीमती सरलाबाई खंडेराव भागवत, श्री अनिल काशीनाथ खाडे, श्रीमती ताराबाई पांडुरंग गावले, सौ सुनंदा भाऊसाहेब हांडगे, श्रीमती मीराबाई बबनराव हांडगे, चिरंजीव ओमकार कैलास खाडे, सौ वैशाली संजय गावले आणि सर्व परिवाराच्या वतीने करण्यात आले। KVR न्यूज 24 ताससाठी चिंतन चालू असताना श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी भगवत चिंतन चालू आहे आणि ते चिंतन चालू असतानाच त्या भक्तीची जी काही 2 मुलं होती, ज्ञान आणि वैराग्य, ही चिरतरुण झालेली आहेत आणि त्या चिंतनामध्ये ते नाचू लागलेले आहेत। ज्या चिंतनामध्ये त्यांना चिरतारुण्य प्राप्त झालेलं आहे त्याचंच आपण थोडंसं संकीर्तन करूया। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे पशु पक्ष्यांना सुद्धा निष्पाप करणारी आहे। चित्त शुद्धीसाठी या भागवत कथेशिवाय वेगळं साधन या मृत्यूलोकामध्ये नाही। आणि तेव्हा सनत कुमारांनी सांगितलं की या भागवत ग्रंथाच्या श्रवणाचे दुराचारी, कुमार्गगामी, क्रोधाग्नी दग्ध, कुटील, कामी असे सगळे लोक पवित्र होतात। खोटे बोलणारे, माता पित्यांना दोष देणारे, तृष्णाकुल, आश्रम धर्मरहित, दांभिक, मत्सरी, हिंसक लोक सुद्धा पवित्र होतात। पंचमहापातके असतील, छलछद्मकारी, पिशाच्याप्रमाणे निर्दय असलेले सुद्धा, व्यभिचारी सुद्धा भागवत कथेने श्रवण होतात। अशा या भागवत कथेचं महात्म्य सांगत असताना सांगितलेलं आहे। कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची वरी विठोबाची। कथा सुख करणारी आहे, कथा मुक्त करणारी आहे आणि कथा जी आहे ती विठोबाची बरी आहे। कथा पापनाशी, उद्धरिले दोषी, समाधी कथेशी मूढजना। आणि अशी कथा पाप नष्ट करणारी आहे, दोषांचा उद्धार करणारे आहे आणि या कथेमध्ये मूढ जनांना समाधी प्राप्त होते। असं कथेचं आगळं आणि वेगळं महात्म्य सांगत असताना कथा सुख करी, कथा मुक्त करी आणि मग नारदांनी सांगितलं की मलाच या कथेने सुख झालेलं आहे आणि कथेने मुक्त कोणाला केलेलं आहे हे सांगत असताना या ठिकाणी भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी, भीक मागणं वेगळं आणि भिक्षा मागणं वेगळं। ज्याच्या माध्यमातून चिंतन करण्यासाठी अनुपमाची पत्नी होती, ती पत्नी अशी होती की कलियुगाला ती अनुसरणारी होती, म्हणजे पतीची आज्ञा न मानणारी आणि आपलं जय हो जय श्री भागवता, आरती करो
आरती करो भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता अपार महिमा गंगाचा वदवे नारा सर्वभूताचा जय हो जय भागवता आरती करो भगवंता अपार महिमा आजा भागवता आरती करू तुझ श्री परम भक्ति नाना परी गाई बेजा हरि चरिता आरती करू तुझ जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद करूचे मधुर फल साधुर तेजे सोज्वल आत्मा राम मुनी सकल देऊनी झाले जन सुफल पहापर्वणी आली अवनी किया गरणी भवजल करणी पतिता आरती करो तुझ भगवंता। ब्युरो रिपोर्ट, नाशिक रोड।